Hello students, good morning. Today we are going to learn 1.4, a letter from Hingoli. Okay, for that you have to open your page 10. I am going to read the letter. You have to listen it very carefully and try to understand the pronunciation of each and every word. Shall I start reading? बघा पुस्तकाचं पान नंबर 10 तुम्हाला उघडायचं आहे. 1.4 अ लेटर फॉर हिंगोली या पत्राचं मी वाचन करतोय. तुम्ही ते पत्र पुस्तक उघडून शांतपणे ऐकायचं आहे. ओके. हिंगोली 9 June 2015. माय डियर संजू मामा, I have reached Hingoli. How wonderful were the days we spent at Sagroli. Unforgettable moments. This summer vacation has added so many colorful memories to my life. Sanju Mama, I really miss Sagroli. At Sagroli, I enjoyed swimming in the Manjra river, playing with Tejas and Avdut on its banks and going on long walks through the Balaghat hills. Riding a buffalo on the way back home, I felt like the king of Sagroli. That lunch, wow! Amras with kurdi, papadya and kanda bhaji. Meera Mami is a great cook, a master chef. Ajit Srikanda Vadi is incomparable. How I enjoyed reading the bound volumes of Kishore, Champak and Kumar in Kaka Ajoba's library. I am looking forward to my visit to Sagroli next year. Give my regards to Aji, Ajoba, Raju Mama, Shaila Mami, Meera Mami, and love and best wishes to Tejas and Avdut. Yours lovingly, Raman. I am sending 2 postal stamps for Tejas and a matchbox cover for Avdut for their collections. Here, Raman lives in Hingoli and his relative, means his mama, lives in Sagroli. So in the vacation, Raman had gone there and he enjoyed that visit a lot, and that particular thing is mentioned in this letter. रमन हा मुख्यतः हिंगोलीमध्ये राहतो आणि तो सुट्टीला, उन्हाळ्याच्या सुट्टीला म्हणजे वॅकेशनला आपल्या मामाकडे गेलेला होता. आणि मामाकडून परत आल्यानंतर त्यानं आपल्या मामाला पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामधून त्यानं तिथं असताना, सागरोलीमध्ये असताना कोणकोणत्या गोष्टी केल्या आणि त्याला त्या खूप किती छान वाटल्या याच्याविषयी त्यानं पत्रामध्ये उल्लेख केलेला आढळतो. ओके. दिस इज द लेटर रिटन बाय रमन टू हिज मामा अँड द नेम ऑफ द मामा इज संजू मामा. When he reached back Hingoli, he told his mama that this summer vacation, या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, had added so many colorful memories. खूप कलरफुल मेमरीज, रंगीबिरंगी आठवणी ॲडिड टू माय लाईफ, माझ्या जीवनामध्ये या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आलेल्या आहेत. व्हॉट डीड ही डू ॲट सागरोली. सागरोलीमध्ये त्यानं काय केलं बघा. ही एन्जॉयड स्विमिंग इन द मांजरा रिव्हर, मांजरा नदीमधलं पोहणं असू दे, प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत असू दे, on its banks and going on long walks through the Balaghat hills. बालाघाट हिल्समध्ये, बालाघाटच्या डोंगरामध्ये लांब चालायला जाणं, रायडिंग ऑन बफेलो, म्हैशीवरती बसून फिरणं, while back to home. आणि त्यावेळेला ही वॉज फिलिंग लाईक द किंग ऑफ सागरोली. ॲट द सेम टाईम, त्याच वेळेला ही हॅज मेन्शन्ड नेम्स ऑफ सम डिशेस अल्सो. काही खाद्यपदार्थांची नावं त्यांनी इथं सांगितलेली आहेत की ज्याचा त्यानं तिथं मनमुराद आनंद घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आहे आमरस, खुर्डी, पापड्या, कांदा भजी,
मीरा मामी इज ग्रेट कुक, चांगली स्वयंपाक करते ती. मास्टर चेफ म्हणजे स्वयंपाक करण्यामध्ये तज्ज्ञ असणारी. आजी श्रीखंडवडी इज इनकम्पेरेबल म्हणजे आजीने बनवली श्रीखंडवडी ही इनकम्पेरेबल आहे, अतुलनीय आहे. हाव आय एन्जॉयड रीडिंग द बाउंड व्हॉल्यूम्स ऑफ किशोर चंपक अँड कुमार. जी किशोर चंपक आणि कुमार ही लहान मुलासाठी प्रसिद्ध होणारी मासिकं आहेत, त्याचा आनंद त्याला तिथं काका आणि आजोबांच्या असणाऱ्या लायब्ररी याचा अर्थ ग्रंथालयामध्ये घेता आला. ओके, सो दिस इज द लेटर अँड स्पेशल नोट इज देअर दॅट ही इज सेंडिंग टू पोस्टल स्टॅम्प्स. पोस्टाची 2 तिकीटं आणि मॅचबॉक्स तो तेजस आणि अवधूतला त्यांच्या कलेक्शनसाठी म्हणजे संग्रहासाठी पाठवत आहे. ओके, हा पाठ घरामध्ये वाचा, हे लेटर घरामध्ये वाचा, अधोरेखित अंडरलाईन करा, अवघड शब्दांना अंडरलाईन करा आणि त्याचे अर्थ डिक्शनरीमधून शोधायचा प्रयत्न करा आणि हे पत्र व्यवस्थित समजून घ्या. आता आपण थोडंसं प्रश्नांच्याकडे जातोय. ऑन पेज 11 वरती फर्स्ट क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन इज देअर, वेअर डज रमन लिव्ह. रमन कुठे राहतो? यू नो, रमन लिव्स इन हिंगोली. ओके, वेअर डज संजू मामा लिव्ह. संजू मामा कुठे राहतो? संजू मामा लिव्स ॲट सागरोली. रमणच्या अगोदर मी इन हिंगोली असं म्हटलं. हिंगोलीचं एच काढताना कॅपिटल काढायचं कारण ते स्पेशल नाऊन आहे. शहर असेल तर इन हिंगोली, इन मिरज, इन कोल्हापूर असं म्हणतो, आणि गाव असेल तर त्या ठिकाणी आपण ॲट वापरतो. सो संजू मामा लिव्स ॲट सागरोली. सी आहे बघा, नेम द रिव्हर इन सागरोली. सागरोलीमधील नदीचं नाव ॲब्सोल्युटली मांजरा रिव्हर. हू हॅज अ लायब्ररी. ग्रंथालय कोणाचं आहे? तर काका आणि आजोबांचं आहे. इफ रमन मेड अ लिस्ट ऑफ हिज रिलेटिव्स ॲट सागरोली, व्हॉट नेम्स वुड ही राईट. रमननं जर आपल्या नातेवाईकांची यादी बनवली, सागरोलीमधील नातेवाईकांची यादी बनवली, व्हॉट नेम्स वुड ही राईट, तो कोणती नावं तिथं लिहिल, तर ती नावं तुम्हाला काय करायची तिथे लिहायचे आहेत. ओके, सो सेकंड क्वेश्चन इज दॅट फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट जो आहे त्याचे ABCD असे 5 सब क्वेश्चन्स आहेत, ते सगळे सब क्वेश्चन्स तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत. क्वेश्चन 2, लिस्ट द इंटरेस्टिंग थिंग्स दॅट रमन डीड ॲट सागरोली. रमननं सागरोलीमध्ये कोणकोणत्या मजेशीर गोष्टी केल्या त्या गोष्टी त्याची यादी आपल्याला लिहायची आहे. नंबर देम अकॉर्डिंग टू युअर प्रेफरन्स. मग त्यानं केलेल्या गोष्टींची यादी लिहायची आणि त्यानंतर त्यांना नंबर द्यायचे की तुम्हाला ह्यातलं सर्वात जास्त पहिला काय करायला आवडेल. अकॉर्डिंग टू युअर प्रेफरन्स यू हॅव टू गिव्ह द नंबर्स टू इट. तुम्हाला पहिला काय करायला आवडेल, दुसऱ्यांदा काय करायला आवडेल आणि तिसऱ्यांदा काय करायला आवडेल, असं तुम्हाला तिथं त्याला क्रमांक द्यायचे आहेत. विच वुड यू लाईक टू डू फर्स्ट. कम्पेअर युअर प्रेफरन्स विथ दोज ऑफ युअर फ्रेंड्स. आणि तुमच्या मित्रांनी काय लिहिले आणि तुमची यादी याच्यामध्ये कम्पॅरिझन तुम्हाला करायचं आहे. सेकंड, स्पॉट द एक्सक्लेमेशन्स इन द लेटर अँड कॉपी द सेंटेन्सेस. तिसरा प्रश्न आहे, यू हॅव टू फाइंड आउट द सेंटेन्सेस ऑफ एक्सक्लेमेशन्स. उद्गारवाचक चिन्ह असणारी वाक्य शोधून काढायची आणि ते वहीमध्ये लिहायचे. ओके, क्वेश्चन 4 आहे, फाइंड अँड कॉपी द नॉन इंग्लिश वर्ड्स इन द लेटर. लेटरमध्ये असणारे नॉन इंग्लिश म्हणजे इंग्रजी नसणारे शब्द, फक्त इंग्रजीची स्क्रिप्ट किंवा लिपी वापरले पण ॲक्च्युली ते शब्द इंग्रजी नाही आहेत, अशा शब्दांची यादी करायची. ॲज अन एक्झाम्पल बघा, कुरडी, पापड्या, आमरस, दीज आर मराठी वर्ड्स बट those words are written in English but those words are actually not in English. ते खरोखर इंग्रजी शब्द नाही आहेत, अशा शब्दांची यादी करायची. बी मध्ये काय म्हटले, क्वेश्चन 4 सब क्वेश्चन बी, मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट फूड ऑर डिशेस. हाऊ मेनी ऑफ द वर्ड्स आर इंग्लिश. तुम्हाला आवडणाऱ्या फेवरेट डिशेसची खाद्यपदार्थांची नावं लिहायची आणि त्यातली किती इंग्रजीमध्ये आहेत ते पण नोंद करा. 1, 2 असतील, 3 असतील. ॲज अन एक्झाम्पल बघा, कांदा भजी आपण लिहिलं किंवा वडापाव लिहिलं किंवा त्यानंतर टोमॅटो सूप लिहिलं तर त्याच्यापैकी कोणते इंग्रजीमध्ये, आता कांदा भजी हा शब्द मराठी आहे बरोबर आहे का, तर तो नॉन इंग्लिश वर्ड आहे. आणि इंग्लिश कुठला, टोमॅटो सूप आहे किंवा पोटॅटो सॅलड आहे, ते इंग्रजीमध्ये ते शब्द असतील. सी क्वेश्चन आहे, क्वेश्चन 4 मधला सब क्वेश्चन सी आहे, लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट बुक्स ऑर स्टोरीज. तुम्हाला आवडणाऱ्या 5 गोष्टी किंवा पुस्तकांची नावं लिहायची आहेत. हाऊ मेनी ऑफ द नेम्स आर इन इंग्लिश. आणि त्या गोष्टीपैकी किती गोष्टींची नावं ही इंग्रजीमध्ये
आहेत. ओके, तुम्ही डायरेक्ट इंग्रजी नावं लिहू शकता. 5 गोष्टींची किंवा पुस्तकांची नावं लिहा. क्वेश्चन 5 इज देअर. क्वेश्चन 5 इथं आहे बघा. फाइंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स. डू नॉट चेंज द ऑर्डर ऑफ लेटर्स इन द वर्ड्स. I will read the words. Reached, wonderful, unforgettable, colorful, इनकम्पेरेबल, लविंगली. इथं जे शब्द आहेत त्या शब्दांमध्ये किती हिडन वर्ड म्हणजे लपलेले शब्द आहेत ते शब्द तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. ॲज अन एक्झाम्पल बघा, आपण रिच्ड घेऊया. रिच्डमध्ये REACH, रिच हा एक शब्द झाला. ACHE, ॲक हा एक शब्द झाला. असे 2 शब्द झाले. स्पेलिंग आदलाबदल करू नका. पुढचं स्पेलिंग पाठीमागे घेतलं, मागचं पुढं घेतलं, असं नाही करायचं. तर ऑर्डर तीच ठेवायची. सेकंड आहे वंडरफुल. वंडर एक झाला, फुल एक झाला, ON ऑन एक झाला. अशा पद्धतीने तुम्हाला WON वन हा एक झाला. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येकामध्ये जेवढे दडलेले शब्द आहेत ते दडलेले शब्द प्रत्येकाचे खाली लिहायचे. क्वेश्चन 6 जो आहे तो तारखांच्या विषयी. तारखा कशा वाचल्या जातात बघा. 9 जून 2015 और जून 9, 2015 हे लिहिलं जातं असं आणि वाचलं कसं जातं बघा. द 9th ऑफ जून 2015. अशा पद्धतीनं खाली 15 ऑगस्ट, 22 डिसेंबर, 26 जानेवारी, 1 मे, 21 जून असं या ठिकाणी दिलेले आहेत. तर ते तशा पद्धतीनं वाचण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन 6 काही लिहिणं अपेक्षित नाही. तर क्वेश्चन 6मध्ये खाली ऑर्डिनल नंबर दिलेत बघा. तर आपल्याकडे 2 प्रकारचे नंबर असतात. एक कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर्स. कार्डिनल नंबर्समध्ये बघा कार्डिनल नंबरमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 यांना आपण कार्डिनल नंबर्स म्हणतो. आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th हे जे नंबर्स आहेत त्यांना आपण ऑर्डिनल नंबर म्हणजे मूल्यवाचक नंबर असं म्हणतो. तर ते सगळे शब्द तुम्हाला काय करायचे आहेत, वहीमध्ये लिहायचे आहेत. तो सगळा कॉलम जो आहे पेज 11 वरचा क्वेश्चन 6 मधला तो कॉलम शब्दांचा आणि संख्यांचा कॉलम जो आहे तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आहे. नाव वी आर ऑन पेज 12, पान 12 वरती आहोत. या पेज 12 वरती बघा, किमिया इज रायटिंग लेटर टू डिफरंट पीपल. किमिया काय करते, वेगवेगळ्या लोकांना पत्र लिहिते. हेल्प हर टू चूज द ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन फॉर ईच लेटर. प्रत्येक पत्राला योग्य असं कोणतं वक्तव्य येईल. ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य, एक्सप्रेशन म्हणजे वक्तव्य येईल ते तुम्हाला लिहायचं आहे. ॲज अन एक्झाम्पल बघा, लेटर इज ॲड्रेस्ड टू. पत्र ती लिहिते. ॲड्रेस टू म्हणजे कुणाला लिहिते तू. किमियाज फादर, किमियाच्या फादरला पत्र लिहिते. ती सुरुवात कशी करेल बघा. बिगिन विथसाठी कुठलं चूज करेल. बिगिन विथचं एक त्यांनी आपल्याला बंच दिलेला आहे. यू हॅव टू चूज द वन ऑफ इट. ओके. डिअरेस्ट डॅडी त्याच्यामधलं येईल. मग आता पत्राचा शेवट ती वडिलांना लिहिलेल्या पत्राचा शेवट कसा करणार. लास्ट लाईन कुठली लिहिणार तर बघा, लव अँड वॉर्म रिगार्ड्स, टेक केअर. यातलं कोणतं लिहिल ते तिथं म्हणजे निवडायचं आहे आणि तो टेबल आपल्याला वहीमध्ये आपण पूर्ण करायचा आहे. तुम्हाला पान नंबर 12 वरती तो टेबल दिसेल. तो टेबल तुम्हाला तिथं पूर्ण करायचा आहे. सपोज किमिया इज रायटिंग लेटर टू किमियाज फ्रेंड. किमियाच्या फ्रेंडला ती पत्र लिहिते. त्यावेळेला ती काय म्हणणार आहे, डिअरेस्ट वगैरे नाही म्हणणार. हाय मिता दिले बघा इथे बिगिन विथ ते तिथं निवडेल. लास्ट लाईन काय म्हणणार, सी यू सून. आणि साइन ऑफ विथ म्हणजे पत्राचा शेवट ती कसा करेल तर बघा, युअर्स तुझीच. त्यानंतर युअर लव्हिंग डॉटर. आता वडिलांना पत्र लिहित असेल तर ती काय म्हणणार, युअर लव्हिंग डॉटर साइन अप विथ करणार. तसे पेज 12 वरती क्वेश्चन 7 मध्ये जे 3 कॉलम्स दिलेले आहेत ते कॉलम्स आणि पहिला कॉलम असे वहीमध्ये काढायचे आणि मग बिगिन विथ ते कसं वडिलांना लिहिलेलं पत्र कसं बिगिन करेल ते तिथं लिहायचं. किमिया यंगर बद्दल लिहित असताना ती काय वापरेल ते तिथं लिहिण्याचा प्रयत्न करायचं. ओके. आता क्वेश्चन 8कडे जातोय आपण. 8 मध्ये काय म्हटले बघा, इन हाऊ मेनी वेज कॅन यू ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग, राईट द डिफरंट ट्रान्सलेशन्स. इथं काय करायचं बघा, अंकल, आंट, ग्रँडफादर, ग्रँडमदर, कझिन यांना आपण मराठीमध्ये अंकल कोणाकोणाला म्हणतो, काकाला म्हणतो, बरोबर आहे का.
त्यानंतर आंट कोणाला म्हणतो, काकीला म्हणतो. ग्रँडफादर कोणाला म्हणतो, ग्रँडमदर कोणाला म्हणतो, कझिन कोणाला म्हणतो, ते इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. आता काका हा शब्द आपण अनेक ठिकाणी वापरतो. मावशीच्या मिस्टरांना वापरतो, तर मावशीच्या मिस्टरांना आपण काका असं म्हणतो. किंवा काका, अंकल म्हणजे काय, काका असं एवढं पुरेसं लिहा. आंट म्हणजे काकी, त्याचं मराठी ट्रान्सलेशन लिहा. आणि शेवटचा 9th क्वेश्चन आहे, राईट द टर्म्स ऑफ ॲड्रेस यू यूज फॉर द रिलेटिव्स ऑर फॅमिली फ्रेंड्स. एक्झाम्पल, आता घरामध्ये आपल्या घरामध्ये आपण माणसांना काय म्हणतो, म्हणजे घरातील मोठ्या व्यक्तींना आपण काय म्हणतो. मामा असेल तर आपण संजू मामा म्हणतो, काका, आजोबा, मामी, दीदी, अशा पद्धतीचे रिलेटिव्सची आपल्याला काय करायचे, टर्म्स लिहायचे. कुठल्या नावानं आपण घरात त्यांना बोलवतो. आई म्हणतो, बरोबर आहे का, त्यानंतर आजी म्हणतो, त्यानंतर बाबा म्हणतो. तर ते आपल्याला कुठल्या कुठल्या नावानं, टर्म ऑफ ॲड्रेस म्हणजे कुठल्या नावानं आपण त्यांना बोलवतो त्या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, खूप आणखी एक्सप्लेनेशन केलं असतं पण व्हिडिओ खूप मोठा होतो, परंतु यूट्यूबवरती अपलोड व्हायला वेळ लागतो नाही, त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. एखादा प्रश्न तुम्हाला कळला नसेल तर निश्चितपणे मला व्हॉट्सअपवरती टाका, त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो. याच्या अगोदर पण मी एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर मी हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.